आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि येथे जमलेले पालक आणि ज्यांच्या निरोपासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे 7वीचे सर्व विद्यार्थी आणि माझ्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो, आज निरोप म्हणलं की सगळ्यांचंच मन हळवं होतं आणि आज मुलांनी आपल्या भाषणातून आपल्या मनोगतातून जे शाळेबद्दलचं आणि शिक्षकाबद्दलचं आदर प्रेम व्यक्त केला आणि शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्याबद्दलचं जे प्रेम व्यक्त केलं ते ऐकून सगळ्यांचेच मन आज भरून आलं आणि सगळ्यांचेच डोळे इथे पाणावले। आणि तसे जरी असले तरी तुमच्या शालेय जीवनातील आजचा दिवस हा महत्त्वाचा टप्पा आहे। तुम्ही 7वी पूर्ण करून तुम्ही पुढील शिक्षणासाठी तुम्ही पुढच्या वर्गात जाणार आहात आणि या पुढे जात असताना तुम्ही या शाळेत फक्त तुम्ही अभ्यास शिकला नाहीत तर या शाळेत तुमच्या लहानपणीच्या सुंदर आठवणी आहेत। तुम्ही इथे शिस्त शिकलात, तुम्ही इथे ज्ञान घेतले आणि या ज्ञानाची शुद्धरी तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरणार आहे। मुलांना जीवनात पुढे जात असताना मी एवढे सांगेन की कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासानं तुम्ही सर्व गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्की यश संपादन होईल। आणि कठोर मेहनत घेण्यासाठी आपल्या आरोग्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं असते, आपलं आरोग्य चांगलं राखणं गरजेचे असते आणि आपले चांगले आरोग्य राखण्यासाठी आपण सकस आहार घेतला पाहिजे। सकस आहार म्हणजे काय तर काजू बदाम खाणं हाच नाही तर आपण जे रोज जेवतो वरण भात चपाती भाजी किंवा आपले जे सिजनेबल फळं असतात ते फळं खाणं, आपले मैदानी खेळ खेळणं आणि व्यायाम करणं आणि आपली तब्येत सुदृढ ठेवून खूप मेहनत आणि कष्टानं पुढे जाणं आणि आपण असं सर्वांनाच माहीत आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। शिक्षण हे फक्त आपल्याला नोकरी लावून घेण्यासाठी घ्यायचं नसतं। असं म्हटलं जातं की शिकून काय नोकरी लागते का, पण शिक्षण हे आपल्याला ज्ञान घेण्यासाठी असतं आणि ते ज्ञान आपण कुठल्याही क्षेत्रात असोत, आपण गृहिणी असोत, आपण कुठला व्यवसाय करत असोत किंवा आपण नोकरी करत असोत, त्या सर्व क्षेत्रामध्ये आपण जे शाळेत ज्ञान घेतो ते ज्ञान आपल्याला उपयोगी पडत असतं। आणि 14 वर्षापर्यंत जे मुलांना संस्कार मिळतात आणि त्यातून मुलं जे घडतात त्याच पद्धतीने त्यांची पण आयुष्यभरासाठी वागणूक असते। त्यामुळे हे शाळेने दिलेले, शिक्षकांनी दिलेले आणि आपल्या पालकांनी जे आपल्याला संस्कार दिले आहेत ते नेहमी मुलांनी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। शेवटी मी जाता सर्वांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते। तुम्ही खूप मोठ्या मोठ्या पदावर जाताल हे मला अपेक्षा आहे आणि तुम्ही आपल्या गावाचं, शाळेचं, आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल करताल अशी मी अपेक्षा करते। धन्यवाद।